वाटते का नाही? असं कान ओढून लांब केला तरी लोक मला लांब करायचं गाडू म्हणतील. असं कोण म्हणतं? मी बोलण्याच्या बाबतीत पटाईत अभ्यासात भर. तुमच्याच म्हणण्यावर गेलो मी. काय बोलास तू? मी नाही हो, आजी म्हणते लहानपणी तुम्ही सुद्धा अभ्यास करण्याऐवजी अशाच उन्हाळ्या करायचे. अभ्यास कर म्हटलं ना तर ते म्हशीच्या मागणं फिरायचे. मूर्ख कुठला? अरे अभ्यासामुळे माझं काही अडलेलं नाही. अभ्यास करणं मला जमणार असतं ना तरी माझ्या म्हशीच्या धंद्यात चांगला दम बसला. रगड पैसा कमवला, रगड. म्हणून तर मला काही नाही ना. काय म्हणजे तुम्ही म्हशीच्या धंद्यात इतका पैसा कमवलाय म्हणून मला काही नाही. आमच्या म्हशी आहेत ना म्हशी, त्याच्या 4 पटीनं माझ्या गाड्या असतील. गाड्या गाड्या घेणार? हो पप्पा. रगड पैसा कमवणार? हो हो, रगड पैसा लॉटरी कमवणार. लागणार आहे का काय तुला? नाही नाही नाही. अरे पैसे कमवायला अक्कल लागते. मी तुला रोज समजावतो आपल्या धंद्याकडे लक्ष द्यायचं म्हणून. चल, तो कसला आलाय धंदा? त्यापेक्षा मी लेडीज हेअर कटिंग सुरू करीन. लेडीज हेअर कटिंग सलून? हेच तुझ्या नशीब आहे. बायल्या कुठलं? मला सांगतो पप्पा, हल्ली पुरुषांप्रमाणे या बायका आहेत ना त्या सुद्धा केस उपायला लागले. त्यामुळे या धंद्याला फार तेजी आहे. जमलं ना तू सुद्धा एक हेअर कटिंग काढी. तू तेच कर तू. त्यापूर्वी मी दुसरीकडे नशिबाप्रमाणे बनणार आहे. म्हशीच्या धंद्यात तुम्ही इतका पैसा कमवला, त्याच्यातले फक्त 25 लाख रुपये मला द्या. मग बघा, एका रात्रीत लाखाचे 12 लाख रुपये करून टाकले. एवढा छापराचा कारखाना करणारच की काय तू? नाही, मी हिरो बनणार आहे. हिरो. माझा पिक्चर एकदा येऊ द्या, मग बघा. लाखाची खात करून गेला. माझं डोकं काही फिरलेलं नाही. तुला पैसे देण्याऐवजी आणखी 100 म्हशी खरेदी करीन मी. तुम्ही तर म्हशीच खरेदी करा. माझ्यामधल्या फलवंताची तुम्हाला कदर नाही, तुम्हाला कदर त्या म्हशींची. अरे मसोबा, हे सिनेमाचा वेळ डोक्यातून काढून टाक, नाही तर मला बिखेला लावीन. आणि करू काय? म्हशीचं शेण करून फिरू. त्यापेक्षा मी पिक्चर करीन. माझं पिक्चर एकदा थिएटरला येऊ द्या, मग बघा. ही आजकालची कलावंत एका रात्री झोपतील. अरे ते रात्री झोपतील, पण तू दिवसा झोपेल आहे काय? मी दिवसा उजेडा झोपेल, पण मी एकदा सिनेमा केल्यावर बघा या पक्याचा पंकज कुमार कसा होतो ते बघा. अरे पंकज कुमार, जर तुला हे धंदे करायचे असतील ना तर माझ्या घरात तुला खारा मिळणार नाही. म्हणजे मी राहायचं कुठे, खायचं काय? हा दगड धोंडे घरी थंडी कसा झाला? गुरुजी, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मला सांगतो रावसाहेब, अलीकडची कायटी याला भर चौकात उलट टाकून चापकाची फटकी नाही लावली. द्या बघू द्या. तो काय अलीकडला वडा आहे का वडा? मी म्हणालो, चुप बस. बुद्धी बोलत कोण भर करून बोलतोस? मी काय शाळेत गुरुजी आहे? हो, शाळेत असतो मग काय झालं? नाटकात तर उभे नाटकातला. अरे आपण लय फेमस आहे, लय फेमस. या नाटकवाल्याला विचारून बघा. आपल्या पायावर डोकं ठेवले बघा, नाटकाला सुरुवात होत नाही हो. द्या गुरुजी, पाय त्याला पुढे कशाला कशाला? नाही म्हटलं तुमच्या पायावर डोकं ठेवतो. अरे माझ्या कशाला नाटक करतो? काय वडीलधार माणसाचा आशीर्वाद घेतला की कामं चांगली होतात. बघा बघा गुरुजी, पप्पा माझ्याबद्दल काय बोलतात ते. हो, मी खरं तेच बोलतो. मला माहिती आहे आम्ही कसा बघणार? तुम्हाला सांगतो, आजकालची पोरं ते दप्तर खांद्यावर लावून चक्क त्या बबुलामध्ये पत्ते कुठे कुठे पत्ते आहे. तिला होता ना, मी कशाला बोल तुला? मी काय शाळेचे गुरुजी आहात? त्याच म्हणून काय देणार? शेवटी गुरुजी आहे ना. मी दम दिल्यावर पोरं घरी गेली. मुलांच्या काय ती? घरी कुठे जातात? किती दात काढत असत तुम्हाला भावडत म्हणाली? हो, चक्क मला भावट म्हणाली हो. आणि मी पत्ते फेकून दिले म्हणून ते माझ्या दगड तोंड घेऊन पाठी लागली हो, पाठी. चालेल, तुम्ही तरी त्याला शिस्त द्याच. शिस्त तो काय सोड आहे का सोड? लोकांच्या पोरांच्या हातावर ठेवायला. तुम्हाला सांगतो, माझी तळपायच्या मस्तकात जाऊन पोचले. तुझी पाणी आणू का पाणी? तो कशाला कशाला? नाही, या तुमच्या मस्तकातल्या आगीला विझवायला. नको नको. पाणी आण आणि ओठ तुझ्या टाळक्यावर. गुरुजी, तुम्ही सुद्धा याची नादी
मुद्द्याचं बोला. मला गावात आणायला जायचं आहे स्टेशनवर. बोला, मला निघायला हवं. मी सुद्धा तुमचं काम केलंय. म्हशीच्या डॉक्टरांना पत्र टाकलं, पत्र येणार आहे आपल्या आगरवाडीवरून. येऊ दे, मी आहे ना घरी. अरे डॉक्टरांच्या ओळखीनं आपल्या फुटा दाबणे करणार मशीन ते. हो, त्या डॉक्टरची खाण्यापिण्याची व्यवस्था करा. एक DS तुला खंबा लुटे. घरी त्यांना काहीच कमी पडणार नाही. चला, मला निघायला हवं. हो रावसाहेब, तुम्ही निघा तुमच्या हवी दवा आणायला. मी सुद्धा निघतो त्या म्हशीच्या डॉक्टरला आणायला. आमचे पप्पा आमच्या ताईचे लग्न तिच्या मनाविरुद्ध लावण्याच्या बेतात आहेत. यात मिळे या नाट्या गुरुजीचा मला काहीतरी संशय येतो. बरोबर चला दोस्तो. दिवशी शेअर असतील तर आपण 1.25 आहोत. हो, नाट्या गुरुजीकडे गेले आताच. आमच्या कोणाचा नाटक होती? ए बघ्या, ताई कुठे गेली? ताई आपल्या शरीच्या बागेत गेलाय. आईच्या आजूबाजूच्या पोरी तिला बघायला पाहुण्याला घरी ती गेली आहे सरूच्या बागेत. अरे सगळी सुपारी आपण घेतली ना म्हणून ताई बिंदास्त आहे. आईला बघायला येणाऱ्या पाहुण्यांना पळवून लावण्याची सुपारी घेतली आपण. अरे, सुपारी गेलं का कुंडा आवाज? अरे हे भाई, ती सुपारी जरी घेतली असेल ना तरी ती त्या चांगल्या कामासाठी आहे. हे काम फत्ते झाल्यावर ताई आपल्याला काय देईल? त्याची बात बोलणार. सौदा पक्का ठरला पाहिजे. बरोबर ना पक्के? हा, ताई आपल्याला एक बॉक्स देणार आहे, तोही बियरचा. अरे त्या बियांच्या बॉक्सने ताईचं लग्न मोडायचं. एका बियाच्या बॉक्ससाठी नाही. ताईचं लग्न आहे, तिच्या मर्जीविरुद्ध होतंय म्हणून हे धाडस करायला हवं. दोस्तांनो, आयुष्यात धाडस केल्याशिवाय काही मिळत नाही. आता हा कोणमध्ये चिपटला? मी माझी ओळख करून देतो. मी कविराज, मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी. सोलापूर वाट चुकला तिचा इकडं. वाट शोधत आलो. त्या घरच्या मालकांची मुलं लग्नाच्या वेळेस इकडे मी ते खरं आहे. म्हणजे माझी माहिती खरी आहे तर. कसली माहिती? हो, या भागाला एक तरुण मुलगा येणार आहे. हो, सांगितलं ते खरं आहे. त्याला आणायला पप्पा गेले स्टेशनवर. बरोबर, माझी माहिती खरी आहे. हो, कसली माहिती? मी तुम्हाला सांगून करावं. तो इथं माझ्या तरुण एक नंबरचा लुच्चा, एक नंबरचा लुच्चा. लुच्चा? बाबा, आता गुन्हेगार लेखाचा. काय सांगता हे खरं आहे? काय हो? यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा का? नाही, काय सांगावं. एखाद्या वेळी आज अपंग असायचा. काय कुस्तीचा आधार आहे का? आता भीती वाढला होता. आता झाला हळूहळू खाली. चला, निघालो मी. कुठं? बसणार. ए थांबा. तुम्ही येणार असाल तर थांबतो. थांबलं. जामीन. पण एका अटीवर. त्या कविराजाची तुम्हाला कविता ऐकावी लागेल. हो, कविता म्हटली ना तर माझं डोकं उठतं. मी तुला रात्रीच्या डोक्यातून डोक्याची गोळी आणली. कविराज, तुम्ही जरा ताकदीपेक्षा जास्तच बोलताय. बोलणारच. कवी आहे ना मी. माझी कविता ऐकायची नसेल तर निघतो मी. ए फुटा पीठ मला कुठं जातो. ए पिठमला, कुठं काय? अरे ते येणाऱ्या उमेदवाराविषयी माहिती देत आहेत ना, मग त्याच्या बदल्यात आपल्याला शिक्षा ही भोगावीच लागेल. अरे म्हणतात ना अडलाहारी. या गाढवाचे पाय तरी. तुम्ही गाढव आणि तुम्ही हरी. चला, निघालो मी. हो हो, थांबा. तुम्ही हरी आणि आम्ही हे तीन गाढव. मग तुम्ही कविता ऐकवा. माझी कविता बेवड्यावर आहे. हा, म्हणजे दारुड्यावर. त्याची आणि तुमची लेट कुठे झाली? माझ्या बाबाला सेवा होती. बाबांना? सारखं बडबड बडबड करायची. माझी कविता ऐकल्यापासून त्यांनी कमी केलंय आणि आता सोडायची तयारीत आहेत. असं असेल तर तुमची कविता या एरियातल्या बेवड्यांना ऐकवतो. मग एखादा याला तुम्ही चक्क बेवडे म्हणा नाही तर दारूबाज. याला तुम्ही चक्क बेवडे म्हणा नाही तर दारूबाज. बिचारी शुद्धी कुठे असतात त्याला वाटायला लाज. ही मात्र लाखातली गोष्ट बोललात. लाखाच्या खाली माझी बातच नसते.
बारसं नाही तर लग्न असं कुणाची प्रेत यात्रा दारूच्या थेंबासाठी रुसून बसतात त्यांच्या गात्रा. चांगलाच अनुभव दिसतोय तुम्हाला. अरे अनुभव असणारच, ते बेवडे महाराजांची कुलदीपक आहेत. पुढे का ज्यानं म्हणे घ्यावीच लागते, त्यानं म्हणे घ्यावीच लागते, त्याशिवाय काही सुटत नाही. त्यानं म्हणे घ्यावीच लागते, त्याशिवाय काही सुटत नाही. लाकडं यांची स्मशानात पोचली तरी नशा का यांची उतरायची नाही. आता सांगा, इथं येणाऱ्या पाहुण्यांबद्दल जे काही सांगितलं ते सत्य होतं का? अरे अजून काही शंका आहे की काय? मग आणखी एक पुरावा घे. तो येणारा डॉक्टर चक्क म्हशीचे डॉक्टर समजून होतो. म्हशीच्या डॉक्टरचं सोंग नक्कीच त्या गुरुजींची काहीतरी भानगड असेल. आपण इकडून याला पळवून लावायला हवा. मी तुमच्या पाठीशी उभा आहे सर्वांच्या. चांगली दत्तर घेऊन येतात लेखाच्याला. आमचा कुलीचा उपाय जिंदाबाद. अरे बजरंगा, नको घालू तिला. असं नको सगळं भांडण कुठे? अरे मी तुम्हाला सावध करायला आलो. आणि मी काय म्हणतो, त्या आयत्या वेळी मला कुठे मिळणार कुठे? तिचा काय तोटा, आमचा बजरंग आहे ना. हो, एकदा मी खडूस मास्तरांच्या खुर्चीवर कुली टाकून त्यांना थाय नाचवलं. आणि नंतर त्याची पाठ त्याच्या पप्पांनी अशी फोडून काढली होती, बिचारा 4 दिवस अंतरुणात लोळत पडून होता. आता तुम्ही निघा. पप्पा इथं येतीलच इतक्या. आम्ही बघतोच त्या पाहुण्यांकडं. चला निघतो मी, येतो. बेस्ट ऑफ लक. काम बंद झालं पाहिजे. राजाला आपण मुलीची आयडिया सांगायला नको मी होतीस. पप्पांनी सांगितलेला हेर असला तर आपली पप्पा तिघांची तंगडी तोडून आपल्या हातात देऊन कायमची लंगडी खेळावी लागेल. आणि ते तर कायम लागली करणार असं काय? चल, पण पप्पांना संशय येणारच कसा? राम होत लुच्चा लबाड लेखाचा. बापरे, अरे तो येणारा पाहुणा आलाच नाही. त्याला शिव्या देतो हो. भावी गावाला शिव्या आमच्या भावी भाऊजींचा चक्क पटका. येतो म्हणून आलाच नाही. तरी म्हटलं अशानं कोणाचंही पित्त खवळणारच. आता येऊदच गुरुजींना, त्यांचं टाळकच मोडतो. त्यांनी सुचवलं होतं नाही घर. रावसाहेब चित्त्यांचं हेच झालं ना? आपण कोण? मी ओळखलं नाही तुम्हाला. कधी पाहिलं असेल तर ओळखणार ना. काय गो, आमच्या ताईला बघायला आलो. पाहिला? मी म्हशीला तपासायला आलोय. मी म्हशीचा डॉक्टर मोहनराव. मी म्हशीला लग्न केलं. लग्न? ही काय भानगड आहे? अहो, त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. त्यांना वाटलं आमच्या छबीला बघायला येणारे पाहुणे हे तुम्ही. असं होय. ठीक आहे मग. तुमचं लग्न झालं का? नाही. लग्न करायचं? बरोबर. काहीतरी घोटाळा दिसतोय. नक्की तुम्ही डॉक्टरच आहात ना? तुम्हाला अजून काही शंका असेल ना, तर मरू दे तुमच्या त्या म्हशी. आल्या वाटे परत चाललो मी. अहो डॉक्टर, रागावू नका. पोरं आहेत ती. हो, त्यांना सांगा आधी आपले पोरखेळ बंद करा आणि आमच्या चहा पाण्याची व्यवस्था करा जरा. अरे पोरांना असं बघत का बसल्या? डॉक्टरांनी चहा पाण्याची व्यवस्था करा. आणि आपली छबी कुठे गेली? छबी शरीरच्या बागेत. असू द्या, मी आधी हातपाय धुवून घेतो. मी चल पाणी काढून देतो तुम्हाला. आपण नाही आला ते नवी भावी नाची नाही का पडलेली. सासरी मुला ती काय असली आज्ञाधारक. गणपती देवाला सांगितलं तर मानकड बनवतील. अजून आम्हाला माकडा शेपटी तुम्ही चला हातपाय धुवून घ्या. नाश्ता पाणी झाल्यावर थोडा आराम करा. नंतर मग आपण गोठ्याकडे जाऊ म्हशी बघायला. चला तर. चला. ए पोरांनो, जरा टॉवेल बघून ठेवा रे.
घाई करा चांगली संधी चालून आली चांगली संधी चालू आहे घाई करा ए तावेल टाकली ना तुम्ही हा अरे वेळ काढू नका चलाकी करा हे काम पंचवायला हवे हा घाई करा पाहुणा थैताई नाचायला हवा नाचणारच बोला जिंकू किंवा मरू टॉवेल नेऊन द्या अगोदर अरे पोरांनो तुम्हाला तवयाला सांगितलं तर इथं गाडाप्रमाणे ओरडताय चल जा जातो अहो काका तुम्हाला काय माहित गाढवाच्या ओरडण्यात काय मजा असते ते बरोबर ना हे गवताची चव माणसाला कशी कळेल गाडव होऊन गावात काय लावं मला अक्कल शिकवताय मला अक्कल शिकवताय तुम्हाला अक्कल शिकवायला आम्हाला तरी कुठे अक्कल आहे तुम्ही सांगतात ना अकलेपण आमचं वाकडं आहे म्हणून अरे पराठ्यांनो असं रिकाम टेकड्याप्रमाणे थोडी करण्यापेक्षा काहीतरी उद्योगधंदे करा असे आमचे अनेक धंदे सुरू आहेत हो धंदे म्हणजे तशा आमच्या लटपटी खटपटी धडपडी अशा भरपूर सुरू आहेत आमच्या धडपडीला आलेले यश तुम्हाला थोड्याच वेळात कळेल असे ना आपलं सगळं भांड कुठे सुशेंडी चावलं असेल हो विंचू नाही की सुशेंडी नाही तिकडे माझ्या अंगाला ढोम उडला आगीचा काय ग सोलन झाले का आणि एक प्रकरण चालू झालं मला तरी वाटतं या टॉवेलमध्ये कुणीतरी फुली टाकली असावी तुम्ही काय यार पराठ्याचंच काम होता सांगा शांतपणे कुणी गेला असं शांतपणे आम्ही दीडशा ना आहोत हो काहीतरी उपाय करा नाही तर मी इथंच मरेन हो इथे मरू नका आमच्या मानेला फास लागेल आणि साक्षीदार म्हणून कोर्टात आम्हाला हजर राहावं लागेल आपण डॉक्टरकडे जाऊया चला आज चला चला दवाखाने बंद आहेत डॉक्टर संपावर गेले आय 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 अथर्व एक उपाय आहे शेण लावलं ना की खास थांबते आपण यांच्या संपूर्ण अंगाला शेणाचा लेप लावूया ए नको हे असला उपाय नको काही अंगाची होती नुसती लाई लाई मी म्हशीचे डॉक्टर ना मला सवयच नसल्या शेणात लोळायची अरे वेळ काढू नका हे पाहुणं जायच्या अगोदर आपण त्यांना हेनकाई नेऊन बुडवू नको नको रे नको 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 घालूच लागेल त्याला पोहोचवता की काय तुम्ही झोपाडले की काय आता वीस तुम्हाला सगळ्याला झपाटणार माझ्या अंगावर फुली टाकून हे मला पळवून लागत होते हो पण तुम्ही चोरावर मोर निघाला हो या टॉवेल मध्ये फुली टाकलेला टॉवेलचा उपयोग केलाच नाही मला त्या कविराजानं आगावली कपडे दिल्यामुळे मी शांत होतो म्हणजे माझ्या छबीला बघायला येणारी भावी दहावीत ते हा दिसतो मी कोणी म्हशीचा डॉक्टर नाही काय रे काय टाइम पुरीचा प्रयोग करून माझ्या जावयाची फजिती करता काय हा बापरे बुवा तुमचा जाऊही ना होणार मी आता हो कारण माझा इथं उपमान झालेला आहे आणि सासऱ्यांच्या घरात जावायचा अपमान असं काही करू नका हो
तुम्ही माझ्या छबीला बघा तर खरं, एकदा झटक्यात पास कराल. माझी एक अट आहे ती तुम्हाला मान्य करावी लागेल. सांगा. या तिघांनी माझ्या अंगावर फुली टाकण्याचं धाडस केलाय, त्यांना शिक्षा द्यायलाच हवी. आणि शिक्षा म्हणजे अशी असेल, यांच्या पण अंगावर फुली टाकायची, अन्न पाणीचं बंदच करायचं, 2 दिवस पोलीस बंद आहे ना. चला. अरे बापरे, तुम्हाला ही शिक्षा हवी. माझ्या जावेची फजीत करता काय? जावे बुवा, तुमची अट मला मंजूर आहे. हे आम्हाला असं ताईनच करायला सांगितलं होतं. ती कशाला बोलली असं करायला? म्हणे तिचं कुठल्या तरी तरुणावर प्रेम आहे. अरे पक्या गजड्या, कुठं काय बोलत समजत नाही तुला? हो सासरे बुवा, ते कोंबड्या झाकल्या ना तरी उजळायच्या राहणार नाही. तुमच्या मुलीचं दुसऱ्या तरुणावर प्रेम असताना मला फसवता काय? असाच जातो पोलीस चौकीवर, तुमच्या नावाची तक्रार करतो. असं काही करू नका हो. माझ्या आबरूचं म्हणजे खोबरं होईल. त्याचा आपण मसाला वाटू. सगळ्यांची चटणी बनवतो घरी. चला निघालो मी. हे थांबा हो. काही करू नका. पोलीस चौकीवर जाऊ नका हो. हो विचार करा, तुमची मुलगी पळून जाऊन कोर्टात रजिस्टर लग्न गेलं तर आमची अब्रू जाईल, अब्रू. सगळं मिसळ केला. म्हणून म्हणतोय रावसाहेब, जाऊ यालाय दारात, त्याला घ्या घरात. नाही, ते शक्य नाही. का? का काय? अरे तो कोण, कुठला, कसा आहे मला थोडी माहित आहे. पण ती ताईला माहित आहे ना, कारण हे लग्न ताईच्या मर्जीविरुद्ध होत होतं ना, म्हणून ताईने आम्हाला नातेकरांना सांगितलं होतं. मला सांगा रावसाहेब, तुम्ही तुमच्या मुलीच्या पसंतीनुसार लग्न लावून देतात की नाही? नाहीतर निघालो मी घरी. त्याच्यापेक्षा एक काम करा, तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करा आता. मी या माझ्या माझ्यासारख्या फाटक्या माणसाला तुमची मुलगी पसंत करेल? जर बाप पण पसंत करेल. चला समजा तुमच्या मुलीने मला नापसंत केलं तर मात्र तिच्या इच्छेप्रमाणे लग्न लावून ठेवायचं. कबूल आहे. बघा, दिल्या शब्दात माघार घेतली तर पोलीस चौकी आहेच. नाही नाही, नाही, आणि आमच्या प्रयत्नाला यश आलं. या म्हशीच्या डॉक्टरांना आमची ताई नापसंत करणार आणि तिचं लग्न तिच्या मर्जीप्रमाणे होणार. ते कसे? तसं नाही रावसाहेब, सगळं पकडलं झालं ना आता. दिल्या वचनात बोलल्या शब्दात माघार नाही ना. नाही नाही. चला मग आता शांतपणे ऐका. तुमच्या छबीचं ज्या तरुणावर प्रेम आहे ना, तो तरुण म्हणजे मीच आहे. काय सांगता काय? हो, मी सरळपण आमच्या लग्नाला परवानगी देणार होते, म्हणून मी हे धाडस केलं. आता पुढे ऐका. तुम्ही ऐका काय, तुम्हाला आता निर्णय बदलता येणार नाही. तुम्हाला काय वाटलं हा रावसाहेब बेमट्या मामा आहे? मला पोरांची मजल कुठवर पोचते हे पाहून मी गुजीने नाटक करायला सहित आहे. काय म्हणजे आम्ही सगळे मूर्ख ठरलो. आता पुढे ऐका. चला साखरेची तयारी करा. बोला जाऊ